फायनली जावाई बापू स्पेशल थाळी आलेली आहे. आमरस थाळी सगळ्याच ठिकाणी मिळते. सुकांत झालं, दुर्वांकूर झालं, परत परंपरा झालं. पण मी काहीतरी युनिक असं शोधत होतो. ती मेन गोष्ट म्हणजे कुरडई आणि आमरस. मी आत्ता आहे डेक्कन जिम खाण्याला आणि दुपारचे जवळपास 2 वाजले आहेत. तर सांगायचं झाल्यास आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये बरेच सणांना रीतिरिवाजाने जबरदस्त असे साजरे केले जातात. आणि आषाढ श्रावण महिना आला की एक महिना येतो, तो म्हणजे धोंड्याचा महिना. आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये खास करून नवीन जे जावाई होतात त्यांचे आदरातिथ्य केले जाते. तर हेच आदरातिथ्य पूर्ण करण्यासाठी एका आउटलेटने खास एक थाळी घेऊन आलेले आहेत. ते म्हणजे आमरस थाळीचा त्यांच्याकडे आहेच आणि बऱ्याच ठिकाणी आमरस थाळी मिळते. पण त्यांनी एक युनिक थाळी अशी घेऊन आले, ते म्हणजे जावाई बापू स्पेशल थाळी. आणि जबरदस्त अशी थाळी आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की कामाच्या धकधकीतून हे रीतिरिवाज, हे आदरातिथ्य करणं होत नाही. पण असे रेस्टॉरंट असतात की ते तुमच्यासाठी अवेलेबल असतात. तर मी म्हटलं चला आमरस थाळी आपण नेहमीच ट्राय करतो, एक युनिक थाळी ट्राय करूया. थोडं मला हसायला एक्साइटेड झालं आहे का सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये आमरस थाळी मिळते. पण एक असं रेस्टॉरंट आहे की तिथे जावाई बापू स्पेशल आमरस थाळी मिळते. म्हणजे धोंडा महिना आता चालू होणार आहे आणि खास जे नवीन जावाई आहे ना त्यांच्यासाठी स्पेशल इथे थाळी आहे. चला तर आता जोरदार मला भूक लागली. यांचं मेनू कार्ड आहे बघा, स्पेशल आंबा स्पेशल. कारण का आंब्याचा उत्सव चालू आहे, मँगो फेस्टिवल आहे. आमरसपुरी आहे, गोड आमरस आहे, ड्रायफ्रूट आमरस आहे, केशर आमरस आहे, घी आमरस आहे, स्पेशल आमरस आहे, मँगो रबडी आहे, मस्तानी रबडी आहे, मँगो मिल्कशेक आहे, मँगो लस्सी आहे. मेनू आमरस थाळी सगळ्याच ठिकाणी मिळते. सुकांत झालं, दुर्वांकूर झालं, परत परंपरा झालं आणि बरेच असे रेस्टॉरंट आहे. पण मी काहीतरी युनिक असं शोधत होतो आणि ती भेटलं आहे, म्हणजे जावा बापू स्पेशल थाळी. कारण की आता धोंडा महिना चालू होणार आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात जे जावई जे असतात लाडके, त्यांचं आदरातिथ्य केलं जातं. आणि त्यांच्यासाठी स्पेशल आता हे रेस्टॉरंट आहे, जावाई बापू स्पेशल एक थाळी घेऊन आलाय. असं युनिकनेस असतं काहीतरी त्या रेस्टॉरंटने, प्रत्येक रेस्टॉरंटने केलं पाहिजे. तर बघूया आता थाळी येते ते टेस्ट करूया. आहे यांचं बरेच असे रेग्युलर जे हॉटेलमध्ये मिळतात पदार्थ इथे मिळतात. मथुरा स्पेशलमध्ये धोंड्याचा महिना प्रामुख्याने आषाढ श्रावणाच्या आसपास लोकांमध्ये वापरला जाणारा पारंपरिक संदर्भ आहे. पावसाळा सुरू झाला असतो आणि त्याची जी कामं वाढलेली असतात, घराघरात सणवारांची सुरुवात होते. या काळात मुली जावयाला घरी बोलावून आदरातिथ्य करण्याची प्रथा अनेक भागात आहे. विशेषतः पहिला पावसाळा आणि लग्नानंतरचा पहिला श्रावण असेल तर जावयाचं खूप भारी स्वागत केलं जातं. मित्रांनो, फायनली जावाई बापू स्पेशल थाळी आलेली आहे बघा. पुरणपोळी आहे, बरेच दिवस झाले पुरणपोळी आणि आमरसाचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. पुरणपोळी, कटाची आमटी दिसते, बटाट्याची भाजी आहे, पनीरची भाजी आहे, आमरस आहे आणि ही दिसते मला आणि ही आहे मेथीची भाजी. आंब्याला एकदम आंबा पण आहे आणि बटाटावडा आणि अशा पुऱ्या आहेत.
मी अजून जावाई व्हायचा आहे कोणाच तरी पण मी छान अशी जावाई बापू स्पेशल थाळी टेस्ट करतोय. आणि विशेष म्हणजे थाळीमध्ये आहे ना आमरस आणि पुरणपोळी याचं कॉम्बिनेशन आहे. आणि इकडे सांगायचंच राहिलं कुरडी, आणि या तिघांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. आणि काय मग जावाई लोकांनो, या लवकर, मी आता टेस्ट करतोय मस्तपैकी आणि तुम्हाला पण सांगतोय थाळी कशी टेस्ट आहे. कारण का 3 पदार्थ तर थाळीमधले जबरदस्त आहे. कुरडी आहे आणि पुरणपोळी आणि आमरस आहे. पण मी म्हटलं आता अनुभव घ्यावा जावयाला कुठल्या प्रकारचं आदरातिथ्य केलं जातं आणि कुठल्या प्रकारची थाळी वाढली जाते. आणि काहीतरी युनिक होतं. आमरस थाळी तर सगळ्याच ठिकाणी मिळते, तेच हॉटेल देतात, पण काहीतरी युनिक होतं म्हणून मी आलोय मथुरा प्युअर व्हेजला. कारण का जावाई बापू स्पेशल थाळी त्यांनी चालू केलेली आहे आणि हा धोंडाचा महिना पण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त करून जावयाचं आदरातिथ्य केलं जातं. तर थाळी तुम्हाला दाखवली आहे, तर मी थाळीतलं पदार्थ ट्राय करतो. विशेषतः म्हणजे थाळीमध्ये आंब्याचा रस आहे, कुरडई आहे आणि पुरणपोळी आहे. पुरणपोळी आणि आंब्याचा कॉम्बिनेशन जबरदस्त असते. तर पुरणपोळी आणि आंब्याचा रस आपण ट्राय करू. रस खूप प्रोटीन आहे. आंब्याचा रस आणि पुरणपोळी याचं कॉम्बिनेशन जबरदस्त लागतं. मी असं पण शोधत होतो की आंब्याचा रस आणि पुरणपोळी खायला भेटली पाहिजे. कुरडई आता म्हणलं बऱ्याच थाळ्या मी ट्राय केलेल्या आहेत, पण या थाळीमध्ये युनिकनेस आहे. कारण का पुरणपोळी, आमरस, कुरडई, बटाट्याची भाजी, कटाची आमटी असं कॉम्बिनेशन आहे. आणि स्पेशल म्हणजे जावाई बापू स्पेशल आहे. आणि विशेषतः थाळीमध्ये मेथीची भाजी पण यांनी ठेवली आहे, पुऱ्या पण इथे ठेवलेल्या आहेत. बेस्ट आहे. एक मी साधी सिंपल थाळी अनुभवलेली आहे, प्रीमियम थाळी पण अनुभवलेली आहे आणि जावाई बापू स्पेशल. जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी जबरदस्त वेगळी पाळल्या जातात. कटाची आमटी, जबरदस्त आहे, जबरदस्त. अशी मी थाळीमध्ये पहिल्यांदा मेनू बघितले. कटाची आमटी, कुरडी, आमरस आणि आंब्याचे काप एक युनिक सेन्स आहे. आता या पदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे खास करून जावाई बापू स्पेशल आहे. थोडं तिखट आहे, थोडं आमरस आहे, कुरडी आहे, म्हणजे तिखट आणि गोळ्याचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. ते मेन गोष्ट म्हणजे कुरडी आणि आमरस. पुढे काका बसले, त्यांनी पण कुरडई मागवली आणि आमरस मागवलाय. या मग जाऊ लोकांना. वर आंब्याचा आमरस बनवलेला आहे, कारण का कुठे असं प्रिझर्वेटिव्ह मला दिसत नाही
आणि स्पेशल असा आंब्याचा टेस्ट येतो. जेवण संपता संपता मी मागवलं आहे मसाले भात. सगळं जेवण संपलेलं होतं. आता म्हटलं यांच्याकडे 2 पण आहे, मसाले भात साधा भात आहे. कारण का अजून या रेस्टॉरंटच्या वैशिष्ट्यामध्ये एक भाजी मिळते, ती म्हणजे सांडग्याची भाजी. ती पण मला ट्राय करायची होती. बघूया आता नेक्स्ट टाइम आलो की सांडग्याची भाजी पण मी ट्राय करणार आहे. सोवर स्पेशल एक काका बसलेले आहे, ते म्हटले सांडग्याची भाजी पुण्यात एवढे रेस्टॉरंट आहे पण कुठेही मिळत नाही, ती इथे मिळते. मसाले भात बघा कसं भारी आहे, जबरदस्त. मित्रांनो, जरी मी कोणाचा जावई नसतो ना, तरी मी जावई बापू स्पेशल थाळी टेस्ट केलेली आहे. आणि ते पण मथुरा प्युअर व्हेजला, डेक्कन जिमखान्याला. आणि जबरदस्त थाळी होती. स्पेशल तिखट आणि गोड याचं कॉम्बिनेशन होतं. आंबा, कुरडई, पुरणपोळी, आमरस. क्या बात आहे. आणि हो, आणि सांगायचं झालं स्पेशल जे नवीन जावई झाले, जुने जावई झाले, नक्की आहे इकडे मथुरा प्युअर व्हेजला. स्पेशल तुम्हाला जावई बापू स्पेशल थाळी टेस्ट करायला भेटेल. आणि हो, चला भेटूया अशाच मग नवीन अशा फूड ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत खाता असत राहा, नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. मी काहीतरी युनिक घेऊन येतो, युनिक आणण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि हाच प्रयत्न माझा असाच चालत राहील. तर चला तर मग बाय बाय, टाटा. आणि परत भेटूया अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये, कुठंतरी खादाड भटकंती करत अशीच एक आमरस थाळी शोधत.